ओम श्री गुरुदेव दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभा नृसिंह सरस्वती स्वामी समर्थाय नम साईनाथाय नम गजानन महाराज की जय. ओम नारदवाच प्रणम्य शिरसा देवं गुरुपुत्र विनायकं भक्तावासं स्मरे नित्यमायो कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डाचे एकदन्त द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचम षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ताष्टमं नवमं बालचन्द्रं दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं गजाननं द्वादशैतान्नामानि सन्ध्यपठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभु. विद्यार्थी विद्यां धनार्थी धनं पुत्रार्थी पुत्रान् मोक्षार्थी गतिं जपेन्न गणपति स्तोत्रं षड्भिर्मासया फलं लभेत सहस्रेण सिद्धिः लब्धि नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यः श्रीकृत्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेश प्रसादतः. इति श्री नारद पुराणे संकर्षणाशनं नाम गणपति स्तोत्रं संपूर्णः. ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बफलचारुभक्षणं उमास्तं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं. या कुन्दितहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवेहा सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निहाशेषजाड्यापः. ओम मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिम यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री सद्गुरुनाथ संत कैकालेश्वर महाराज की जय. गुरुदेव दत्त. ओम श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा मासी निरोपिजे स्वामी कृपेशी पूर्वी कवना साक्ष झाली. समस्त तीर्थे सांडुनी श्रीपाद गेली किंकारणी पूर्वी आधार केला कवनी पुराण कथा सांग मज. ज्यावरी असेल गुरुची प्रीती तीर्थ महिमा ऐकणे चित्ती वाचा होतसे ज्ञान ज्योती कृपा सिंधू गुरुराया. सिद्ध म्हणे नामधारकाशी गोकर्ण महिमा मज पुसशी सांगेन तुझ विस्तारेशी एक चित्ते परेसा. पूर्वयुगी श्वांकवंशी मित्र सहराजा परेशी प्रतापवंत क्षत्रिय राशी सर्व धर्मरत देखा. राजा सकळ शास्त्रज्ञ विवेकी असे श्रुती निपुण बलाढ्य शूरमाभिम विद्योद्योगी दयानिधी. आस्ता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारदेशी. प्रवेशला मावणाशी आवस्ती शार्दूलस्य जेते निर्मनुष्य अरण्यात राजा पारदी खेळता. भेटला तेथे अद्भुत दैत्य ज्वाळाकार भयानक. राजा देखोने तयाशी वर्षताशर झाला कृपेशी. मूर्छना येऊने धरणेशी पडला दैत्य तयावेळी. होता तयाचा बंधू जवळी आक्रंद तसे प्रबळे पाषाणहाने कपाळी बंद शोके करुनिया.
प्राण त्यजिता निशाचर बंधूशी म्हणतसे जरी तोशी माझा सहोदर आसूड घे माझा तो. ऐशे बोलून बंधूशी दैत्य पावला पंचत्वासी अनेक माया पाशी नररूप धरले तयावेळी रूप धरोणी मानवाचे सौम्यवाणी बोले वाचे सेवकत्व करी राजयाचे अति नम्रत्वे बोलून या सेवा करी नाना परी सेवकांचे सारखे मन धरी कितीक दिवसावरी वनांतरी राजा होता देखा समस्त मृग जिंकुने दुष्ट जीवा ते वधोनी राजाला परतोनी आपल्या नगरा परेसा आस्था एके दिवशी पितृ श्राद्धाले परेशी आमंत्रण सांगे ऋषीशी वशिष्ठ अधिका परेसा. ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक करवी तसे सविवेक कापट्य होता तो सेवक तया स्थानी ठेविला. राजा म्हणे तयाशी पाकस्थानी तो वसशी जे जे मागेल बानवशीन सर्व आणुने त्वध्यावे. अंगीकारो तो सेवक नरमांसानो निदेख कापट्य भावे करवी पाक केली शाक तयावेळी ठाय घालिता ऋषेश्वराशी पहिलेच वाढले नरमांसाशी पाहता कोपाला वशिष्ठाशी दिदला शाप वेळी. वशिष्ठ म्हणे रायाशी नरमांस वाढले आम्हाशी त्वरित ब्रह्मराक्षस होशी म्हणून शाप दिदला. शाप देता ते काळी राजा कोपला तत्काळी अपराध नसता प्रबळे वाया मजका शापिले. नेने मांसपाक कोणी केला माझा निरोप नाही झाला वृतामुते शाप दिदला आपण शापीन म्हणतसे. उदक घेऊन अंजळी शापावया सिद्ध झाला ते काळी तव राजपत्नी उणे जवळी वर्ज्या पुले पती ती. पतीशी म्हणे ती नारी गुरुशी शापिता दोष भारी वंदुनी तयाचे चरण धरी तेने भवसागर तरशिला. मदयंती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण अंजुळीचे उदक जाण टाक्या पुले मनोनी. टाक्या पुले चरणावरी शाप देता कल्मश पाणी पडले राजाचे चरणी कल्मश पाद नाम म्हणोनी ब्रह्मराक्षस झाला तुराव. राजपत्नी होनी परेशी लागली वशिष्ठ चरणाशी उद्धरी स्वामी बाळकाशी एवढा कोप काय तुझ करुणा वचन ऐकोनी शांत झाला वशिष्ठ मुनी. वर्षे 12 क्रमोनी पुनरुपी राजा होशिला.
आहा उशाप देऊनी वशिष्ठ ऋषी गेला पुले स्थानासी ब्रह्मराक्षस राजा परेशी होऊनी गेला वनांतरा निर्मनुष्यारण्यात राजा राहिला प्रख्यात बक्षितसे अनेक जंत पशु मनुष्य आदी करुणी ऐसे क्रमिता वनी मार्गस्थ दंपते दोन्ही ब्राह्मण जाता मार्गे क्रमुनी देखिला राक्षस भयासुर येऊनी धरी ब्राह्मणाशी व्याघ्र जैसा पशुशी घेऊन गेला भक्षावयाशी विप्रश्री समागमे अतिशोक करे ब्राह्मणे जाऊन लागे राक्षस चरणी राखे मजला हे वपणी प्राणेश्वरा ते सोडी पितया आन बक्षिगा माझा पती माझी तयावरी अति प्रीती मज भक्षिगा म्हणे सुमते आवल्लभा ते सोडून या पती विन राहता नारी आ जन्म वृताची दगडा परी पाहिले माते स्वीकारे प्राण राखे पतीचे पती लावण्य पूर्ववेशी वेदशास्त्र पारंगेशी याचा प्राण जरी तू रक्षशी जगी होईल तुझ पुण्य कृपा करी गामावरी होईन तुझी कन्या कुमारी मज पुत्र होतील जरी नाम वाढवीन तुझे मी ऐश नाना परी देखा विप्रश्री करी मा दुःखा बोलन मानोनी राक्षसे ऐका त्या ब्राह्मणा ते बक्षिले पती ते भक्षले देखोनी शाप वदली ते ब्राह्मणी म्हणे राक्षसा एक कानी शाप माझा निर्धारे तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी पुढे मागुती राजा होशी 12 वर्षे क्रमोनी परी रमता श्री सवे प्राण जाईल स्वभावे अनाथा भक्षिले दुष्ट भावे दुरात्म्या तो राक्षसा शाप देऊने तये वेळी पतीच्या स्त्री मिळवणे जवळी काष्टे घालून या प्रबळी अग्नी प्रवेश केला तिने ऐसे असता राव देखा क्रमी 12 वर्षे निका पुनरुपी राजा होऊन ऐका आला पुले नगरासी विप्रश्रीचे शाप वचन श्रीशी सांगितली खून म्हणे संग करिता तत्क्षण मृत्यू असे आपणासी ऐकोनी पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण मन करुणे निर्वाण त्याचा वया प्राण पाहतसे मदयंती म्हणे रायाशी संतान नाही तुमचे वंशाशी वने कष्टला 12 वर्षी आपुले कर्मण चुकेची ऐकोनी सतीचे वचन शोके दाटला ती घन अश्रू आले नेत्रातून काय करो म्हणतसे
मंत्रे वृद्ध पुरोहिताशी बोलाविले परेशी ब्रह्महत्या घडले अम्मासी विमोचन होय कवणे परे मंत्रे वृद्ध पुरोहिता तयाशी म्हणते आहे कमाता तीर्थे आचरावी समस्त तेने पुनित व्हाल तुम्ही करो न्यायसा विचार राजाने घे तीर्था साचार सर्व तीर्थ परिकर विधीपूर्वक करीतसे ज्या ज्या तीर्था जाय आपण अनेक पुण्य करी जाण यज्ञाधिक कर्म अन्नदान ब्राह्मणाधिका देतसे ऐशी नाना तीर्थे करिता परिब्रह्मत्या सेवेचित अघोर रूपी असे दिसत कवने परी न जायची कष्टो निराजा बहुता परी निर्वाण होणे मना भीतरी हिंडत पातला मिथिला पुरी चिंताग्रस्त होनिया नगरा बाह्य प्रदेशी श्रमो निराजा परेशी चिंता करे मानसी वृक्ष छाये बैसलासे ऋषेश्वरा समवेत जैसा रुद्र प्रकाशित गौतम ऋषी अवचित तया स्थानाशी पातला राजा देखो गौतमाशी चरणे लोळे संतोषी नमन करी साष्टांगेशी भक्तिभावे करोनिया आश्वासुनितये वेळी गौतम पुषे करुणा बहाळी क्षेम समाधान सकळी पुस्ता झाला वृत्तांत काय झाले तुझे राज्य अरण्यवासाचे काय काज चिंता कुलित मुखांबुज कवन कार्य घडले असे ऐकोन ऋषीचे वचन राजा सांगे विस्तारून शाप झाला ब्रह्मवचन ब्रह्महत्या घडली मज प्रायचित्ते सकळिका यज्ञादि कर्मे धर्मादिक सुक्षेत्रे अपार तीर्थे देख आपण सकळ आचरले शमन न होय महादोष सवेची घोर वेश वृत्याचरलो कोटिश न जाय दोष सर्वथा आजचे माझे सफळ जनन दर्शन झाले जी तुमचे चरण होतील माझे कष्ट निवारण म्हणून चरणा लागलो ऐको निरायाचे वचन करुणा सागर गौतमापण म्हणे भय सांडिगा निर्वाण वचन तारील शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणाशी सांगेन तीर्थविशेषी महापातक सारा होयाशी गोकर्ण क्षेत्र असे भले स्मरण करिता गोकर्णाशी ब्रह्महत्यादि पापनाशी तेथे ईश्वर सदा निवासी मृत्युंजय सदा शिव जैसे कैलासाचे शिखर अथवा स्वर्धुनी मंदिर निश्चय वास कर्पूर गौर गोकर्ण क्षेत्री परेसा जैसी अंधकार रजनी प्रकाशावया जेवे अग्नी चंद्रोदय जरी होय निर्वाणी तरी सूर्यप्रकाशा विन गती नव्हे तैसे समस्त तीर्थाने पापनच जाय याची कारणे सूर्योदये तमहरणे तैसे गोकर्ण दर्शने होय
सहस्र ब्रह्मात्या जरी घडल्यास्ती या शरीरी प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री शुद्धात्मा होय परेशान रुद्रापेंद्र विरंची देखा जावळ तया स्थाने ऐका तप केले हो सकळिका कार्यसिद्धी होय त्या प्रती भक्तिपूर्वक तया स्थानी जपव्रत करते जानोनी फळ होय त्या लक्ष गुणे असे पुण्यक्षेत्र ऐसे तेथे जेथे ब्रह्मा विष्णू देखा इंद्रादी देवा सकळिका साध्य झाले तप ऐका या वेगळे काय सांग या वेगळे काय सांगू जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपुर प्रतिष्ठा करे विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ समस्त देव तेथे पुण्यक्षेत्रे वास करीते ब्रह्मा विष्णू इंद्रासेती विश्वे देव मरुदगण चंद्र सूर्य वस्वादिक पूर्वद्वारे राहिले ऐक प्रीती करे भक्ती पूर्वक बैसले असते ते स्थानी आग्नेयम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृदैवत दक्षिणद्वारे वास करीत संतोष राहिले असती आवरुणासहित गंगा सकळे राहते पश्चिम द्वार स्थळे प्रीती करी चंद्रमौळी तया सकळा परेसा कुबेर वायू भद्रकाळी मातृदेवता चंडी सकळी उत्तरवास त्रिकाळी पूजा करते महाबळेश्वराची चित्ररथादी विश्वावसु परीशी चंद्रसेन गंधर्व सुरशी पूजा करते सदा शिवाशी सदा वसोनी तया ठाई आगृता चिरंबा मेनका तिलोत्तमा उर्वशी ऐका नित्य नृत्य करीती देखा महाबळेश्वराचे सन्मुख वशिष्ठ कश्यप कण्व ऋषी विश्वामित्र महातापसी भरद्वाज जयमणी जाबाल ऋषी पूजा करीते सदा तेथे कृतयुगी ब्रह्मा ऋषी आचार करीती मातापसी महाबळेश्वराचे भक्तीशी राहिले गोकर्ण क्षेत्रात मरीची नारद अत्रे ऋषी दक्षादी ब्रह्मा ऋषी परेशी सनकादिक महातापसी उपनिषदार्थ उपासिती अनेक सिद्ध साध्य जाना मुनीश्वर आजीन धारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी ते असती त्वगस्थी मात्र शरीरेशी अनुष्ठिती मातापसी पूजा करीती भक्तीशी चंद्रमौळीची परेसा गंधर्वादी समस्त देव पितर सिद्ध अष्टवसव विद्याधर की पुरुष सर्व शेवेश जाती निरंतर गुह्यक किन्नर स्वर्गलोक आशिषादी नाग तक्षक पिशाच वेताळ सकळिक जाती पूजेशी तया स्थानी नाना शृंगार करुणी अनेक भूषणे विराजमानी सूर्य शशी विमानी वनेती वळंघोनिया स्तोत्रे गायन करीती देखा नमिती नृत्य करीती अनेका पूजे कारणे ती सकळिका महाबळेश्वर लिंगाशी जे जे इच्छिती मन कामना पावती त्वरित निर्धारे जाना समान नाही क्षेत्र गोकर्णा ब्रह्मांड गोलकात आगस्त्यादी संत कुमार
प्रियव्रतादी राजकुमार अग्निदेव दानवादीर वर लादले सर्व ठाये सुषुमारे भद्रकाळे पूजा करीती त्रिकाळी नागाते गरुड नगिळी महाबळेश्वर दर्शने रावणादी राक्षस कुळी कुंभकर्ण एर सकळे वर लादले स्थळी बिभीषण पूजितसे ऐशी समस्त देवकुळ सिद्ध दानवादी सकळ गोकर्ण क्षेत्र जाऊनी प्रबळ आराधिती नाना परी लिंग स्थापित आपुले नामी असे ख्याती तया नामी वर लादले अनेक कामे चतुर्विध पुरुषार्थ ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्तवीर्य विनायका आपुले नामी लिंग देखा प्रतिष्ठा केली तै ठाई धर्मक्षेत्र पाळादी दुर्गा देवी शक्ती वृंदी लिंग स्थापिले आपुले नामे ज्या गोकर्ण क्षेत्रात गोकर्ण क्षेत्राशे गहन लिंग तीर्थे असंख्य जाण पदोपदी असे निर्गुण ऐशे क्षेत्रानुपमसे सांगो किती विस्तारुण असंख्यात तीर्थे जाण पाषाण समस्त लिंग खुण समस्त उदके जाणावी तेथे कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी लोहित द्वापारे सुवर्ण पित कलियुगी कृष्णवर्ण जाहला सप्त पाताळ खोलोनी उभे असे लिंगापण कलियुगी मृदू होऊन दिशे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीराशी गोकर्ण क्षेत्र विशेषी ब्रह्महत्यादी पातके नाशी काय आश्चर्य परेसा ब्रह्महत्यादी महापापे परदारादी पट पापे दुहाकशील दुराचारी पापे जाती गोकर्ण दर्शने मात्रे पुनीत होती समस्त काम्यार्थ साधती अंती होय तयासी गती गोकर्ण लिंग दर्शने ते स्थानी पुण्य दिवशी जे जे अर्चती भक्तीशी तेची जाना रुद्रंशी रायाशी म्हणे गौतम एखादे समय गोकर्णाशी जाय भक्तीने मानुषी पूजा करिता सदा शिवासी शिवपदा निश्रये पावे जाना आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी परवा भीतरी स्नान करुणी समुद्र तीरी दान धर्म करावा शिवपूजा व्रत हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य गौतम म्हणे रायाशी व्यक्ती पातादे पर्वणीशी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशी पूजिता पुण्यगम्य काय सांगो त्याचा महिमा निवाडा होय अखिल कर्मा ईश्वर भोळा अनंत महिमा पूजन मात्रे तुष्ट तशी असित पक्ष माघ मासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिनी आशी दुर्लभ असे त्रिभुवनात आयसे अनुपम्य स्थान असता न जाते मूर्ख लोक ऐकता शिवतीर्थाशी दुर्लभता नेनती मूळ बधीर जाना उपोषणादे जागरण लिंग सनिध गोकर्ण
स्वर्गासी जावया सोपान पद्धती असे परेसा ऐशी या गोकर्ण स्थानाशी जे जाती जनयात्रेशी चतुर्विध पुरुषार्थाशी लादती लोकवधारा स्नान करुणे समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भक्त्यार्थी पातका व्यतिरिक्त होय जाना ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमान राजा ऐकोनी अति प्रेमा पुस्त झाला ते वेळी राजा म्हणे गौतमाशी गोकर्ण स्थान निरोपिलेशी पूर्वी पावला कोण या पाशी साक्ष झाले असेल विस्तारून ते आम्हाशी सांगावे स्वामी करुणेशी म्हणून लागला चरणाशी अति भक्ती करोनिया म्हणे गौतम तये वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळे अपार साक्षी देखिली असे गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र आले अपार साक्षी देखिली असे गेलो तो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र आले होते ते जनमात्र यात्रा रूपे करून या माध्यान्ह काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्षछाये ते दुरोणी देखिले चांडाळी ते वृद्धांध मारोगी शुष्क मुखी निराहारे कुष्ठ सर्वांग शरीर कृमी पडले अघोरी पुय शोणित दुर्गंधी कुक्षी रोगी गंडमाळा कपे दाटला शेगळा दंतहीन ते विवळा वस्त्र नाही परिधाना चंद्र सूर्य किरण पडता प्राण जाय कंठ गता शौच व्याधी असे भवता सर्वांग शूळ मा दुःखी विधवापण केशवपणी दिशे जैसी मुख मरणी क्षण क्षणा पडे धरणी प्राण त्याग करू पाहे ऐशी अवस्था चांडाळीशी आली वृक्ष छायेशी देह टाकिला धरणेशी त्याजो पाहे प्राणा पुला प्राण तेजता तये वेळी विमान उतरे तत्काळी शवदूता ते बळे त्रिशूळ खटवांग धरुनिया टंकायुधे चंद्रभाळी दिव्य कांती चंद्रा सारखी केवळी किरीट कुंडले मिरवली चतुर्वर्ग येणे परी विमाने सूर्यासारखे तेज अतिविचित्र दिशे विराज आले चांडाळे काज अपूर्व वर्तले ते वेळी आम्ही पुषले शिवदूताशी आले ती कवन्या कार्याशी दूत म्हणते आम्हाशी न्यावयालो चांडाळे ते ऐकोनी दूताचे वचन विस्मित झाले आमचे मन पुनरपी केला त्याशी प्रश्न ऐकराया तू एक चित्ते ऐशा चांडाळी पापिनेशी कैशी योगी विमानेशी नेऊनिया श्वानाशी सिंहासनी कैशी योग्य या जन्मदारभ्य ऐशी पापे पाप संग्रहाशी ऐशी पापीन
दुरवृत्त ईशी केविन्याल कैलासा नाहीशी शिवज्ञान न करीच हे तपसाधन आदया सत्य कदा नेणे इशी कैसे न्याल तुम्ही पशुमांसाहारेशी सदा करी जीव हिंसी ऐश्या दुष्ट कुष्टी पापिनेशी केवी नेता स्वर्ग भुवना अथवा कधी शिवपूजन न करे पंचाक्षरी जपण नाही केले शिवस्मरण इशी कैसे न्याल तुम्ही शिवरात्री उपोषण नाही केले पुण्यदान यज्ञ यागादिक साधन नाही केले ने कधी न करी स्नान पर्व काळी आनेने तीर्थ कवणे वेळी अथवा व्रतादी सकळी केले नाही ने कधी सर्वांगी पुशोनिता दुर्गंध्याशे बहुत ऐशी चांडाळी दुर्वृत्ता कैशी विमानी बैसवाल अर्चन जन्मांतरीचे म्हणा कुष्ठ सर्वांगतीचे खुणा कृमी निगती मुखातून पूर्वार्जित काय केले ऐशी पापिनी दुराचारे केविनेता कैलासपुरी योग्य नवे चराचरे तुम्ही केवी न्यालयशी गौतम म्हणे रायाशी ऐशे पुशली दुताशी त्यांनी सांगितला माशी आद्यंत ते चांडाळीचा म्हणे गौतम ऋषीश्वर चांडाळीचे पूर्वापार सांगेन तुम्हास सविस्तर असे आश्चर्य परेशी पूर्वी हिचे जन्मस्थान ब्राह्मण कन्यासे जाण सौदामिनी नामासे पूर्ण सोमबिंबा सारखे मुख अति सुंदर रूपैशी उपवर झाली पितृगृहाशी न मिळे वर तेशी चिंता करीती माता पिता न मिळे वर सुंदर तिशी उन्मंत झाली 10 वर्षी मिळवून एक द्विजाशी गृह्योक्तेशी लग्न केले विवाह झाल्यावरी होती तया पतीचे घरी क्वचित काळेने परी होती नारी परेशान वर्तताशी पुढे देखा तिचे पतीस झाले दुःख पंचत्व पावला तात्कालिक विधी लेखे करुनिया ऐकावे तिचे माता पिता कन्या पुले घरानिती तत्वता पतीचे दुःखे दुःखिता खेद करीते नारी अतिसुंदर पूर्वाध्यायी अतिसुंदर पूर्ववयाशी मध्ये व्याप्त प्रति दिवशी चंचल होय मानसी परपुरुषा ते देखून या गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करीते बाळी प्रकट झाले तत्काळी गौप्य नोये पातक आपण विधवासे नारी पूर्ववयासी अति सुंदरी विषयी प्रीती असे भारी स्थिर नोहे तिचे मना ऐशे तिच्या पातकाशी विदित झाले सर्वाशी वाळीत केले तेशी
माता पिता बंधू वर्गी माता पिता बंधू जन आतिथे त्याजती निर्बस्थान आपण प्रायश्चित्त घेऊन शुद्ध झाले परेसा शंका होती पहिली तिशी न्याशंक झाली विचाराशी प्रकट रूपे अहर्निशी रमो लागली नगरात ते नगरी आये केवानी रूपे होता अतिलावण्य गुणी त्याशी तिने पूर्व वयाशी देखोनी झाले त्याची कुलश्री तया शूद्राच्या घरी वर्ततसे ते नारी ऐशी पापिनी दुराचारी कुळ वैरिण 42 श्रिय हा कामेन नशन्ति ब्राह्मणो हीन सेवया राजानो ब्रह्मदंडेन यतयो भोगसंग्रहात् स्त्रिया नासती कामवेगे ब्राह्मण नासती हिनसेवे राज्य जाय द्विजक्षोभे यतिनाशे विषय सेवने शूद्रासवे अहर्निशि रमतोती अहर्निशि पुत्र झाला तेशी शूद्रगृही असता नित्य मांसाहारतिशी मद्यपानोन्मंतेशी होने तया क्षुद्र महिषी होती पापिनी दुराचारी वर्तता एके दिवशी उन्मंत होणे परेशी छेदिले वासरो आहाराशी मेष म्हणोनी पापिनीने छेदोनी वत्स परेशी पाक केला विनयशी शिर ठेविले शिकी शिंकियाशी दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपानी जागृत झाले अस्तमानी वासरू पाहे जाओनी देनू दोहावया लागीन वत्स स्थान्याशे मेष भ्रमित झाले अति क्लेश घरी पातशे शिरास स्पष्ट दिशे वासरो अनुतप्त होनी ते वेळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी अज्ञानाने ऐशी पापे घडली म्हणून चिंती दुरात्मिनी तया वत्स शिराशी निक्षेप केला भूमीशी पती कोपेल म्हणून परेशी अस्ति चर्म निक्षेपिले जाऊन सांगे शेजार लोका व्याघ्रे वत्स नेले ऐका बक्षिले म्हणून रडे देखा पती पुढे ने परी आयशी कितीक दिवसावरी नांदत होती क्षुद्रा घरी पंचत्व पावली ते नारी नेली द्वितीयमपुरा घातली तेशी नरकात भोग भोगी अति दुःखिता पुनरुपी जन्मा चांडाळी जात उपजली नारी परेसा उपजताची झाली अंधळी विद्रूप वर्ण जैशी काजळी माता पिता क्वचित काळे प्रतिपाळिती माया मोहे उच्चिष्टान्न घालिती तोंडा स्वजनतेचे अखंडा बाळपणी तैशी विघडा पोषिता तिने परी ऐसे असता वर्तमानी सर्वांग झाले कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिता जननी दरिद्री झाली निराश्रय सर्वांग कुष्ठवर्ण पीडिता तेजती तेशी स्वजन भ्रात भिक्षा मागोनी उदर भरित
रक्षण करी शरीरा पुले येणे परिचांडाळी वर्तदासे बहुत काळे क्षुदेने पीडित सर्व काळी आपणांद कुष्ठ देईन न मिळे तिशी वस्त्र अन्न दुःख करिता ती घन ऐसे तिचे पूर्व कर्म झाले वृद्ध ते कष्टे भिक्षा मागे जनाशी मार्गी पडो निशी कधी न भरे उदर तिशी दुःखे विलापे अपार व्याधी असे शरीराशी शोणित पुय परेशी दुर्गंधेत असे मादोषी सर्वांग कुष्ठे गळतसे ऐसे ऐकता माघ मासी लोक निघाले यात्रेशी स्थान गोकर्णाशी कलत्र पुत्र सहिता देखा शिवरात्रीचे यात्रेशी येथील लोक देशोदेशी चतुर्वर्ण आसपासे हरुषे ती परेसा देशोदेशीचे राजे देखा हस्तिरथा दिसत हित ऐका इति समस्त भू मंडलिका महाबळेश्वर दर्शनाशी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येती यात्रेशी विनोद समारंभ वाद्यनाद अमित लोक परेसा किती हासती गायन करीती धावती नृत्य करीती शिवस्मरणे गर्जना करीती यात्रा प्रसंगी जन देखा ऐशी महाजना समवेता चांडाळी गेली तेथे त्वरिता सवे भिक्षुक असते बहुत तया सवे जातसे येणे परी गोकर्णाशी चांडाळी पातली सायाशी करावलंबे महाजनाशी भिक्षा मागे करुणा वचने लोक जाती मार्गात शयन करी आक्रंदत कर्ज ओढून मागत महाजन लोकाशी पूर्वीची पापी आपणा पिडदाशे याची कारण भिक्षा घाला क्षुधा निवारण म्हणून मागे सकळिका नेने कधीच वस्त्र प्रावरण धुळीत लोळे आपण क्षुधाक्रांत होतसे मरण धर्म करा सकळाशी म्हणे सर्वांगी रोगग्रस्त वस्त्राविन बाधेशित अक्षणाही क्षुधाक्रांत धर्म करा सकळिक हो पूर्वी जन्माशतांतरी पूर्वी जन्माशतांतरी नाही केले पुण्य एरी याची कारणे पीडित भारी धर्म करा सकळिका येणे परी मार्गात चांडाळी असे याचित आते दिवशी असे शिवरात्री व्रत कोणी न घाली भिक्षा तिशी एरी विवळे क्षुधाक्रांत जठराग्नी प्रदीप्त असे बहुत धर्म करायचे म्हणत पडले मार्गात ते दवा पडले मार्गात ते धवा पूजेशी जाती सकळ जन त्या ते मागे आक्रंदोन एक म्हणती हासोन उपवासाजी अन्न कैचे हाती होती बिल्व मंजरी हाती होती बिल्व मंजरी घाली तिच्या करी अग्रानोनी पाहेरी भक्षण वस्तू नवे म्हणे कोपोने टाकी ते अवसरी जावळ पडली लिंगावरी रात्री असता अंधारी अलभ्य पूजा घडली देखा
कोणी न घालिती भिक्षा तिशी उपास घडला ते दिवशी पूजा पावली त्या शिवासी बिल्व मंजरी शिव मस्तकी इतके पुण्य घडले तिशी प्रयत्न करिता प्रेशी तुष्टला ईश्वर हर्षी भवानवाकडे केले आयने परे चांडाळीशी उपवास घडला नायाशी ते तू नवटले दुसरे दिवशी भिक्षा मागवया कारणे पहिलीच कुष्ठरोगी असे अशक्त झाली उपवासे चक्षुहीन मार्ग न दिशे जातासे मंद मंद सूर्यरश्मी करुणे तिशी दुःख होय असमसशी पूर्वार्जिती कर्मे ऐशी म्हणते दूत गौतमाते ऐशी चांडाळी कष्टत आली वृक्ष छाये समीपत त्याजो पाहे प्राण त्वरित म्हणून या आलो धावोनी पुण्य घडले सियाजी उपास शिव तिथी काजी बिल्व पत्रेश्वर पूजी घडले रात्री जागरण तया पुण्य करुणी इचे पाप गेले शत जन्मीचे हे प्रीती पात्र ईश्वराचे म्हणून पाठविले आम्हासी ऐशी म्हणती शिवदूत ते वरी शिंपुनिया अमृत दिव्य देह पाहुनी त्वरित गेली ऐका शिवलोका ऐशे गोकर्णासे स्थान गौतम सांगे विस्तारोण रायाशी म्हणे तू निघून तुरित जाई गोकर्णाशी जाताच तुझी पापे जाती यह सौख्य परत्र उत्तम गती संशय न धरी या चित्ते म्हणून निरोपी रायाशी आपरे सोनी गौतमाचे वचन राजा म्हणे दृढ संतोषोनी तुरित पावला क्षेत्र गोकर्ण पाप वेगळा झाला तो आयशे पुण्य पावन स्थान म्हणून राहिले श्रीपादापण सिद्ध म्हणे ऐक कथन नामधारका एक चित्ते म्हणून सरस्वती गंगाधरो सांगे गुरुचरित्र विस्तारो श्रोते करुणे निर्धारो एक चित्ते परेसा इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्याख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमोऽध्याय गूढः श्री दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु ओम पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गुरुदेव दत्त अलख निरंजन।